विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण साहित्य विचार ही बीए तृतीय वर्षाची अभ्यासपत्रिका अभ्यासत आहोत। या अभ्यासपत्रिकेमध्ये मागच्या काही तासामध्ये आपण साहित्याचं स्वरूप ही संकल्पना समजून घेतली। याविषयीची भारतीय आणि पाश्चिमात्य अभ्यासकांनी सांगितलेले सगळे विचार आपण सविस्तर पद्धतीने अभ्यासले। यानंतर आपण साहित्याचं प्रयोजन, भारतीय प्रयोजन, मराठी साहित्यातली प्रयोजन, पाश्चिमात्य प्रयोजन यांचा सुद्धा अभ्यास आपण केला। आणि या सर्व अभ्यासामधून आपल्या एक लक्षात आलं असेल की ज्याला साहित्य म्हणतो आपण, जे साहित्य मानलं जातं, ते साहित्य हे भाषेशिवाय वेगळं नसतं। म्हणजे साहित्याचं जर वैशिष्ट्य घेतलं आपण, साहित्याचं जर वेगळेपण घेतलं, साहित्याचं जर मूलद्रव्य घेतलं, तर त्यामध्ये भाषा हा एक अनिवार्य घटक असतो। म्हणजे भाषा आहे तर साहित्य आहे, जर भाषा नाहीये तर साहित्य नाहीये। जसं एखादा चित्रकार असतो, त्याच्याकडे जर चित्र असतील आणि ते चित्र काढण्यासाठी एखादी वस्तू असेल, एखादा कागद असेल, ब्रश असेल, पेंटिंग असेल, रंग आणि रेषा याच्या माध्यमातूनच ते चित्र ही कला व्यक्त होते। एखादा मूर्तिकला आहे, मूर्तिकार आहे आणि त्याच्याकडे दगडच नाहीये, म्हणजे मूर्ती कोरण्यासाठी अवजारच नाहीये, तर ती मूर्तिकला अस्तित्वात येईल का? तर मूर्तिकला अस्तित्वात येणार नाही। एखादा चित्रकार आहे, त्याच्याकडे ते रंग नाहीयेत, कागद नाहीये, तर त्याची कला अस्तित्वात येईल का? अजिबात येणार। एखादा वादक आहे, सुंदर वादन करतो तो एखादा, पण ते वाजवायला त्याचं साहित्यच नाहीये त्याच्याकडे, तर ती कला अस्तित्वात येईल का? नाही येणार। अशाच पद्धतीनं जर तुमच्याकडे भाषाच नाहीये, जर तुमच्याकडे शब्दच नाहीयेत, जर तुमच्याकडे अभिव्यक्त होण्यासाठी, आपले मनातल्या भूमिका समजावून सांगण्यासाठी साधनच नाहीये, मूलद्रव्य नाहीये, तर साहित्य हे सुद्धा निर्माण होणार नाही। आणि म्हणून जेव्हा आपण साहित्य असं म्हणतो, तेव्हा या सगळ्या चर्चेवरून आपल्या एक लक्षात येतं की साहित्याचं जे मूलद्रव्य असतं ते असतं भाषा। ही जी भाषा आहे ही साहित्याचं मूलद्रव्य आहे। जो काही व्यवहार होतो या कलेचा, साहित्य ही एक कला मानली जाते, ती एक संमिश्र कला आहे। तर या कलेचा जो व्यवहार होतो तो या संपूर्ण भाषेभोवती, या भाषेभोवती मर्यादित असतो, भाषेच्या साह्यानं होतो आणि भाषेपुरताच, भाषिक अभिव्यक्तीपुरताच मर्यादित राहतो। आणि त्याच्यामुळे भाषेच्या ज्या मर्यादा असतात त्या साहित्याला सुद्धा लागू पडतात। आता भाषेच्या मर्यादा कशा लागू पडतात? समजा एखाद्या लेखकानं एक सुंदर कादंबरी लिहिली, फार सुंदर कादंबरी लिहिली, तिला तोडच नाही कोणती, परंतु ती कादंबरी ज्या भाषेत लिहिलेली आहे ती भाषाच मला अवगत नाही, ती भाषाच मला समजत नाही। समजा इंग्रजीमध्ये आहे, फ्रेंच मध्ये आहे, रशियन आहे किंवा चायनीज लिपीमध्ये ती लिहिलेली आहे, त्यांच्या भाषेमध्ये ती लिहिलेली आहे आणि आपल्या मराठी माणसाला ती वाचायची, तर ती वाचता येईल का? तर ती वाचता येणार नाही, ती शक्य नाही, कारण की ती भाषा मला येत नाही। अशाच पद्धतीनं मराठी भाषेतलं जर काही सुंदर लिहिलेलं असेल आणि ते जर एखाद्या उर्दू किंवा तमिळ माणसाला ते पाहायचं असेल, तेलुगू माणसाला ते समजून घ्यायचं असेल, तर त्याला ते समजेल का? तर नाही, कारण की भाषा ही त्या साहित्याची मर्यादा सुद्धा ठरते। अशा पद्धतीनं आपल्याला एक गोष्ट परत परत समजावून घ्यावं लागेल की साहित्याचं मूलद्रव्य हे भाषा आहे किंवा भाषिक अभिव्यक्तीचं अपत्य, भाषेची घुसळवणी करून जे निर्माण होतं त्याला आपण साहित्य असं म्हणत असतो। आणि म्हणून भाषा आणि साहित्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकमेकाशी सुसंगत बाजू असं मानलं जातं। भाषेविषयीच्या, साहित्याच्या भाषेविषयीचा स्वतंत्र व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत मागे, त्याच्याविषयी तुम्ही आणखी एकदा थोडंसं बारकाईनं ते ऐका। फेसबुक लाईव्ह वर मी त्याचं व्याख्यान दिलं होतं विद्यापीठाच्या फेसबुक लाईव्ह साठी, त्याची लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहे। ते 2-3 व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये साहित्याची भाषा कशी असते याची सविस्तर चर्चा मी केली होती, किंवा साहित्याच्या भाषेमध्ये कोणकोणते घटक असतात
ही सुद्धा मांडणी मी त्याच्यामध्ये केली होती. तर आता जेव्हा आपण साहित्याची भाषा असं म्हणतो किंवा भाषा असं म्हणतो, तेव्हा पहिला प्रश्न पडतो की साहित्याच्या भाषेमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये काय फरक आहे? दैनंदिन व्यवहाराच्या भाषेमध्ये आणि साहित्याच्या भाषेमध्ये काय फरक आहे? तर इथे सुद्धा शब्द असतात, इथे सुद्धा शब्द असतात. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा शब्द असतात, साहित्यामध्ये सुद्धा शब्द असतात. या शब्दापासून इथे वाक्य बनतं आणि या शब्दापासून इथे सुद्धा वाक्यच बनतं, दुसरं काहीही वेगळं बनत नाही. मग असं असूनही असं कोणता वेगळेपणा असतो की ज्याच्यामुळं साहित्याची भाषा ही वेगळी असते किंवा साहित्य हे वेगळं असतं? दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत, पण असं कोणता फरक पडतो? कुठं ना कुठंतरी फरक पडायला पाहिजे. या विचारातून काही अभ्यासकांनी या साहित्याच्या भाषेचा, या शब्दांचा, या वाक्यांचा अधिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आपण मागच्या तासामध्ये, काही तासामध्ये जी भारतीय साहित्याची स्वरूप विषयक व्याख्या आहेत त्या आपण अभ्यासल्या होत्या. त्यामध्ये काय सांगितलं होतं? भामह, रुद्रट, वामन, क्षेमेंद्र यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले होते. एकानं सिद्धांत मांडला होता अलंकार. पहिली आपल्याला व्याख्या माहित असेल, अर्थ अधिक शब्द, शब्दार्थो संहितो काव्य. शब्द अधिक अर्थ बरोबर काव्य. आता ही जी व्याख्या होती आणि यालाच अनुषंगिक अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, रमणीयार्थ विचार, रस विचार या भूमिका मांडल्या गेल्या होत्या. म्हणजे हे जे शब्द अर्थ आहेत हे इथे पण आहेत आणि इथे पण आहेत, पण यांचं वेगळेपण काय असतं साहित्याच्या याचं? की साहित्यामध्ये अलंकार वापरला जातो, रीती वापरली जाते, वक्रोक्ती वापरली जाते. हे कशामुळे वापरलं जातं? म्हणजे अलंकार कशामुळे निर्माण होतो? निर्माण होतो साहित्यामध्ये, पण का निर्माण होतो? रीती निर्माण होते, ती का निर्माण होते? वक्रोक्ती निर्माण होते, ती का निर्माण होते? ध्वनी निर्माण होतो, तो का निर्माण होतो? तर याचा जेव्हा सखोल अभ्यास आणखीन अभ्यासकांनी केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की साहित्याच्या भाषेमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे शब्दार्थ वापरतो, शब्द अधिक अर्थ, हे शब्द अधिक अर्थ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या शब्दांना शक्ती असते. आता शब्दांना शक्ती असते म्हणजे हे जे इथं लक्षात ठेवा, शब्द आणि अर्थ असा एकच शब्द वापरलेला नाहीये व्याख्येमध्ये. इथं काय लिहिलेलं आहे? शब्द अधिक अर्थ. शब्दार्थ म्हटलं तर दोन्ही एकच येतात. शब्द आणि अर्थ वेगळं करायची काय गरज पडली? कारण या भाषेमध्ये काही शब्द शक्ती असतात. याला विश्वनाथानं आणि आनंदवर्धन या अभ्यासकांनी शब्द शक्ती असं म्हटलेलं. म्हणजे शब्द आहेत, दोन्हीकडे आहेत. इथे शब्द आणि अर्थही आहे, परंतु इथे शब्द शक्ती, शब्द शक्ती म्हणजे काहीतरी विशेष त्याच्यामध्ये कौशल्य आहे, त्याच्यामध्ये असं विशेष सामर्थ्य आहे. आणि या सामर्थ्यामुळं याच शब्दांच्या साहाय्यानं अलंकार निर्माण होतो, वक्रोक्ती निर्माण होते, ध्वनी निर्माण होतो, रीती निर्माण होते. म्हणजेच दैनंदिन जीवनातली जी भाषा आहे या भाषेमध्ये शब्द आणि अर्थ या पातळीवर विशेष शक्ती असतात, विशेष त्याच्यामध्ये काही वेगळेपणा असतो. आणि हा वेगळेपणा इथेही वापरला जातो दैनंदिन जीवनात आणि इथेही वापरला जातो साहित्य क्षेत्रामध्ये. मग या शब्द शक्ती कोणत्या आहेत? या शब्दांना अशा कोणत्या शक्ती निर्माण होतात याचा अभ्यास या प्राचीन अभ्यासकांनी केला, पाश्चात्यांनी केला, भारतीय अभ्यासकांनी केला. तर जेव्हा भारतीय अभ्यासकांनी याचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जे शब्द असतात साहित्य क्षेत्रातले किंवा भाषेतले जे शब्द असतात त्यांच्यामध्ये ज्या शक्ती असतात त्या शक्ती विशेष असतात, वेगळ्या असतात. तर त्यांनी सांगितलं की शब्द तर शब्दच असतो, त्याचा उच्चार होतो फक्त. म्हणजे मी म्हणलं घर, दार, जायचं आहे, यायचं आहे, तर याच्यामध्ये काय असतो? शब्द म्हणजे उच्चार असतो.
आणि उच्चारापासून काय निर्माण होऊ शकतं, तर एखादा नाद निर्माण होऊ शकतो, एखादी लय निर्माण होऊ शकते, एखादा यमक निर्माण होऊ शकतो किंवा एखादी पुनरावृत्ती होऊ शकते. याशिवाय दुसरं काय होऊ शकतं का? म्हणजे क क क क काकाने काकूचा कान कमी प्रमाणात पिरगाळला असं जर म्हटलं तर काय होतं, उच्चार, नाद निर्माण होतो, लय निर्माण होते, यमक शेवटी जुळवता येतो एखाद्या शब्दामध्ये आणि एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते. म्हणजे आवाज, आपण जो बोलतो, जो ध्वनी बोलतो किंवा जो उच्चार होतो हा या शब्दामध्ये असतो. याच्यामध्ये काही विशेष परिवर्तन होऊ शकतं का? तर अभ्यासकांनी सांगितलं याच्यामध्ये काहीही परिवर्तन होऊ शकत नाही. पण याची जी नाद आणि लय असते याच्यावरून त्यांनी अलंकार तयार केले, ते आहेत शब्दालंकार. तो दुसरा एक प्रकार आहे, पुढच्या अभ्यासक्रमामध्ये तो कदाचित असेल. मग ही शब्दशक्ती या उच्चारावर आधारित असते का? तर यांनी सांगितलं नाही, उच्चारावर आधारित नसते. शब्दशक्ती ही अर्थावर आधारित असते. म्हणजे एकाच शब्दामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य असतं, एकच शब्द आहे परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळा अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य असतं. कसं असतं? समजा एक शब्द आहे गाढव नावाचा, किंवा दुसरा शब्द आहे साप नावाचा, किंवा तिसरा शब्द आहे घर नावाचा. आता हे काय, गाढव आपल्याला माहित आहे 4 पाय असलेला एक गाढव हा प्राणी आहे. साप सरपटणारा प्राणी आहे. घर ही एक निर्जीव वस्तू आहे जिथे लोक राहतात, जिथे घर म्हणजे कुटुंब, कुटुंबाशी संबंधित ते घर असतं. पण मी असं लिहिलं, घराला घरपण देणारी माणसं. घराला घरपण देणारी माणसं. आता या ठिकाणी 2 घर आहेत. एक आहे घराला, म्हणजे ज्याचा अर्थ इथं लागू पडतो, आणि इथे दुसरा अर्थ आहे घरपण. एक बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे, बहिणाबाईची कविता फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये म्हणतात, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. काय म्हणतात? अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. आता शेवटी प्रश्नार्थक चिन्हासारखी वातावरण आहे. त्या कोणाला उद्देशून म्हणतात? माणसालाच म्हणतात. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. आता या 2 माणसामध्ये, या 2 शब्दामध्ये एकच शब्द आहे तो. उच्चार सारखा आहे, नाद सारखा आहे, लय सारखी आहे, यमक सारखा आहे, पुनरावृत्ती केली तरी सारखीच होते, परंतु त्याचा अर्थ कसा आहे? वेगळा आहे. घराला घरपण देणारी माणसं. एखाद्याला जर म्हटलं तू गाढव आहेस, तर तो खरंच 4 पायाचा गाढव असतो का? नसतो. एखाद्याला सांगितलं ते माणसं सापासारखी असतात, तर ती सापासारखी सरपटत चालतात का? नाही चालत. म्हणजे या शब्दांचा जो अर्थ आहे, या अर्थामध्ये वेगवेगळेपणा असतो, या अर्थामध्ये भिन्नता असते. आणि या भिन्नतेला, या वेगळेपणाला प्राचीन अभ्यासकांनी, भारतीय अभ्यासकांनी शक्ती असं म्हटलेलं आहे. बाहेरच्या इंग्रजी याच्यामध्ये त्याला अर्थच म्हणतात. म्हणजे शब्दाचा अर्थ किंवा अर्थाचे वेगवेगळे डायमेन्शन किंवा शब्दामध्ये असलेली पॉवर असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी शब्दशक्ती आहे, ही शब्दशक्ती कोणत्या पातळीवरची असते? तर या अर्थाच्या पातळीवरची असते, शब्दाच्या उच्चाराच्या पातळीवरची नसते. तर या अर्थाच्या पातळीवरची शब्दशक्ती कोणती आहे? तर याचा जेव्हा अभ्यासकांनी अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना या शब्दशक्तीमध्ये 3 शब्दशक्ती असलेल्या दिसून आल्या. हे जे हा एक शब्दशक्ती आणि ही एक शब्दशक्ती, याच्याशिवाय आणखीन एक शब्दशक्ती आहे. म्हणजे एक शब्दशक्ती आहे म्हणजे एक प्रकारचा अर्थ आहे. आपण याला अर्थच असं गृहीत धरूया थोड्या वेळासाठी, किंवा अर्थाचे स्तर म्हणूयात. म्हणजे शब्दाच्या अर्थाचे जे स्तर आहेत
ते 3 प्रकारचे अर्थ असतात एका वाक्याला, एका शब्दाला. वाक्याला तर अनेक अर्थ असू शकतात. एका शब्दाला जेव्हा तो भाषेत वापरला जातो तेव्हा त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं, असे स्तर असतात त्या अर्थाचे की ते 3 अर्थ आपण गृहीत धरू शकतो. ते अर्थ कोणते असतात? तर अभ्यासकांनी सांगितलं, पहिला अर्थ असतो अभिधा. अभिधा. अभिधा म्हणजे, तर अभिधा म्हणजे आपण जो एखादा शब्द वापरतो त्या शब्दाचा सरळ सरळ घेतला जाणारा अर्थ म्हणजे अभिधा. म्हणजे हा जो स्तर आहे अर्थाचा, हा सरळ, म्हणजे याला वाच्यार्थ असं सुद्धा म्हणतात. वाच्यार्थ म्हणजे जो वाचल्याबरोबर लक्षात येतो, ज्याचं आकलन आपल्याला होतं, तो अभिधेचा पहिला अर्थ म्हणजे वाच्यार्थ. हा काय अर्थाचे स्तर आहेत, आपण त्याला काय म्हणतोय? शब्दशक्ती असं म्हणतोय, परंतु आपण समजून घेण्यासाठी त्याला काय म्हणूया? स्तर असं म्हणूया. तर हा जो वाच्यार्थ असतो त्याला आपण अभिधा म्हणतो. आता उदाहरण द्यायचं असेल तर, मी घरी चाललो, मी घरी गेलो, मला जेवण करायचंय, तू काम कर किंवा तू लिहून आण. आलं लक्षात? मी घरावर चढतोय, मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही व्हिडिओ ऐकताय. तर हे जे सगळे आहेत, हे जे सगळे वाक्य होते, याला काय म्हणतात? अभिधा असं म्हणतात. अभिधा म्हणजे वाच्यार्थ. म्हणजे जो शब्दकोशामध्ये असतो, जो विश्वकोशामध्ये असतो, जो आपल्या सगळीकडे वापरला जातो दैनंदिन जीवनामध्ये, त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं? वाच्यार्थ असं म्हटलं जातं. प्रत्येक शब्दाचा वाच्यार्थ हा असतो. भाषेमध्ये जेवढे शब्द असतील त्याचा काही ना काहीतरी अर्थ असतो. मग ते व्याकरणिक अर्थ असो किंवा दैनंदिन जीवनातला एखादा शाब्दिक अर्थ असो, तो सगळा प्रकारचा जो अर्थ आहे त्याला वाच्यार्थ आणि त्याला अभिधा असं म्हणतात. उदाहरण, मी घरी जातो. हे काय? अभिधा. मी म्हणजे मीच आहे, घरी म्हणजे घरीच आहे, आणि जातो म्हणजे जातोच आहे, जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात अभिधा. अशी ही शब्दशक्ती असते. दुसरी जी शब्दशक्ती आहे, आपण फक्त परिचय करून घेऊ आणि उद्यापासून किंवा पुढच्या तासापासून मी याची सविस्तर मांडणी, सविस्तर फोड उपप्रकारासंग शिकवणार आहे. आता हा झाला पहिला घटक, मी घरी जातो. आता दुसरा जो असतो शब्दाचा स्तर किंवा याची शब्दशक्ती, याला म्हटलं जातं लक्षणा. लक्षणा म्हणजे हा जो मुख्य अर्थ आहे याच्याशी संबंधित एखादा जुळलेला जो अर्थ असतो, थोडासा गृहीत धरलेला, थोडासा अनुकूल असा जो अर्थ असतो त्याला आपण लक्षणा असं म्हणतो. उदाहरणार्थ, फार जुनं उदाहरण आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये मिळतं. घरावरून विमान गेले. इथं वाक्य आहे, घरावरून विमान गेलेले मी पाहिले. मी काय पाहिलं? तर घरावरून विमान गेलं. किंवा घरावरून हत्ती गेला, दारावरून हत्ती गेला. याचा अर्थ काय? तर याच्यातला हा जो वरून शब्द आहे, याचा अर्थ काय होतो? वरूनचा अर्थ शब्दशः घ्यायला पाहिजे ना. जर वाच्यार्थ घेतला तर वरूनचा अर्थ काय होतो? रोडवरून गाडी चालवावी. ते झेब्रा क्रॉसिंग वरून माणसे चालत असतील तर गाडीवाल्यांनी थांबावं. आलं लक्षात? जर लाल लाईट दिसत असेल रस्त्याने जाताना तर रस्त्याने जाणाऱ्यांनी थांबावं, गाडीवर थांबावं. तर हा जो वर जो शब्द आहे किंवा वरून हा जो शब्द आहे, हा शब्दशः अर्थ आहे, याचा वाच्यार्थ आहे. परंतु जेव्हा त्याचा जुळलेला किंवा त्याच्याशी थोडासा मिळता जुळता शब्द वापरला जातो, तेव्हा घरावरून विमान गेले, घरावरून हत्ती गेला, मी तुझ्या घराच्या दारावरून गेलो पण तुला बोलवलं नाही. तर हे जे शब्द आहेत याला काय म्हणायचं? लक्षणा. लक्षणा म्हणजे मुख्य वाच्यार्थासोबत थोडासा क्रॉस केलेला, म्हणजे शब्दशः घ्यायचं नाही त्याला, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. शब्दशः अर्थ घेतला तर सगळं बिघडून जातं. तर त्याचा काय करायचं? वाच्यार्थ घ्यायचा, थोडासा बाजूचा अर्थ
घ्यायचा, याला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं ही शब्दशक्ती असते. शब्दशक्ती म्हणजे अर्थाचा स्तर असतो. म्हणजे दोन प्रकारचा अर्थ आपण पाहिला. पहिला प्रकारचा अर्थ होतो जो वाच्यार्थ असतो, जसं आहे तसंच. मी घरी जातो, मी वर चढतो. वर चढतो म्हणजे अंदाजे नाही, खरोखरच मी वर पायऱ्यानं चढतो. तर हा जो प्रकार आहे तो इथे. आणि दुसरा जो आहे लक्षणा, तो अशा पद्धतीने थोडासा जुळलेला असतो. आणि तिसरा जो असतो तो असतो व्यंजना. आता हा जो व्यंजनेचा अर्थ असतो, हा व्यंजनेचा अर्थ बाकीच्या सर्व अर्थापेक्षा वेगळा असतो. म्हणजे एखाद्यानं जर असं म्हटलं की त्याचा वरचा मजला रिकामा आहे, हे जर एखादं वाक्य घेतलं, कोणतं वाक्य घेतलं, त्याचा वरचा मजला रिकामा आहे. तर आता इथे पहा, इथं आपण अभिधा घेतली होती, याचा वाच्यार्थ होता जशाला तसा. लक्षणा घेतली होती, थोडासा वेगळा अर्थ. आता इथे वरचा मजला असं जर म्हटलं, त्याचा वरचा मजला रिकामा आहे, त्याचा शब्दशः अर्थ काय होतो की त्याच्याकडे घर आहे आणि त्या घराचा जो वरचा मजला आहे तो रिकामा आहे. पण बोलणाऱ्यानं जर टोन बदलला, बोलणाऱ्यानं जर बोलण्याची पद्धत बदलली आणि त्यानं सांगितलं त्याचा वरचा मजला रिकामा आहे, तर याचा अर्थ काय होतो की त्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे किंवा त्याचं ते रिकाम आहे, म्हणजे त्याचं डोकं चलत नाही. तर हा जो अर्थ आहे हा व्यंजनेचा अर्थ. म्हणजे हा अर्थ अभिधेचा पण नाही, हा अर्थ लक्षणेचा पण नाही, तर हा कसा असतो, व्यंजनेचा अर्थ असतो. हा व्यंजनेचा अर्थ कशामुळे बनतो, या विशिष्ट वाक्य रचनेमुळे. म्हणजे एकाच वेळेस ते अभिधा पण आहे आणि एकाच वेळेस ती व्यंजना पण आहे. म्हणजे अभिधा सरळ सरळ अर्थ, लक्षणा थोडासा जुळलेला अर्थ आणि व्यंजना काहीही संबंध नाही असा वेगळाच अर्थ, तिसराच अर्थ. आणि म्हणून व्यंजनेचा अर्थ हा साहित्य क्षेत्रामध्ये फार महत्वाचा मानला जातो. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा शब्दशक्ती असं म्हणतो, साहित्याच्या भाषेचा जेव्हा अभ्यास करायला लागतो, शब्दाचे हे शब्दाधिक अर्थ असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला अर्थाचेही स्तर, साहित्यामध्ये वापरले जाणारे आणि भाषेमध्ये असणारे, मूलभूत स्वरूपात असणारे हे स्तर आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. पहिला प्रकार आहे अभिधा, दुसरा प्रकार आहे लक्षणा आणि तिसरा प्रकार आहे व्यंजना. तर अशा पद्धतीनं आपण हे तीन प्रकार, तीन स्तर किंवा तीन शब्दशक्ती पुढच्या 2-3 तासामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मला वाटतं की तुमची मूलभूत संकल्पना इथे समजली असेल. याचे काही उपप्रकार आहेत, ते उपप्रकार आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे जे मी सांगतोय त्याच्या नोट्स तुम्ही काढत चला, रनिंग नोट्स काढत चला. थोडंसं त्याचं तुम्हाला पण ते सवयीचं होईल. मी जे सांगतोय ते फक्त ऐकायचं नाही, युट्यूबला लावायचं, व्हिडिओ ऐकत राहायचं असं नका करू. त्याच्या काही नोट्स काढा, म्हणजे त्या तुम्हाला उपयोगाला येतील. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद.